राज्य सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची काही दिवसापूर्वी घोषणा केली। त्यानिमित्ताने शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र महिला सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर दिनांक 11 ऑगस्ट रोजी नाशिकमध्ये महिला सन्मान यात्रेचे आयोजन शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले होते। या कार्यक्रमाला महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून लाडकी बहीण योजनेसह इतर योजनांचा आढावा घेतला। वडिलांच्या सोबतच आईचे नाव लावणारे एकमेव मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे असे प्रतिपादन यावेळी डॉक्टर गोऱ्हे यांनी या कार्यक्रमात केले। तसेच महिलांनी नकारात्मक गोष्टी टाळून सकारात्मक गोष्टीकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे असा सल्ला देखील डॉक्टर गोऱ्हे यांनी उपस्थित महिलांना दिला। नागरिकांना मदत हा अधिकार, पैसे देणे ही भीक नव्हे। लाडकी बहीण योजनेवर टीका करणाऱ्या विरोधकांना असा आक्रमक सवाल डॉक्टर गोऱ्हे यांनी विचारला। यावेळी कार्यक्रमाला पूजा वाघ, श्यामला दीक्षित, श्रद्धा जोशी, सुवर्णा मटाले, मंगला भास्कर, पूजा धुमाळ, अस्मिता देशमाने यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। महिलांना अधिकार आणि महिलांना अधिकार म्हणजे महिलांना संधी अशा त्रिसूत्रीवरती सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती काम करते। यामध्ये साधारणपणे 45,000 कोटी रुपयांचा निधी या योजनेसाठी म्हणून वापरण्यात येतो आहे आणि आता 17 ऑगस्टला त्याच्याबद्दलचा पहिला हप्ता दिला जाणार आहे। आणि राखी पौर्णिमेच्या निमित्ताने ही बहिणींना मुख्यमंत्र्यांच्याकडून ही एक वेगळ्या प्रकारची आत्मविश्वासाच्या दृष्टीने पावलं पडावी यासाठी म्हणून हे एक प्रतीक आहे असं मी म्हणेन। आणि महिलांचं सामाजिक सक्षमीकरणासाठी जशा योजना केलेल्या आहेत, मग त्याच्यात पोलिसांची दामिनी पथक असेल किंवा 112 नंबरची मदत सेवा असेल, 1098 असेल, चाइल्डलाईनसाठी भरोसा सेल असेल, या योजना करण्यामध्ये आलेल्या आहेत। आरोग्याच्यासाठी म्हणून अनेक शिबिरं वेगवेगळ्या प्रकारची घेण्यात आलेली आहेत। आणि ही मुख्यमंत्री लाडकी बहीण जी योजना आहे त्याच्यात 2.5 लाख रुपयापर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्या 2.5 लाखाच्या अंतर्गत जेवढ्यांचं निधी असेल, ज्यांचं सोर्स असेल, तर त्यामध्ये आपल्याला दिसतं आहे की जवळजवळ माझ्याकडे कागद आहे ते तुम्हाला शेअर करते की ॲप्लिकेशन्स रिसिव्ड जे आहेत ते साधारणपणे 7,37,771 एकूण अर्ज आलेले आहेत। 7,37,771 त्यानंतर 7,10,448 मंजूर झालेले आहेत आणि 22,519 हे रिजेक्ट झालेले आहेत, पार्शली रिजेक्ट झालेले आहेत, म्हणजे अंशतः फेटाळले गेलेले आहेत। त्यातल्या काही त्रुटी असल्यामुळे त्याला अंशतः म्हटलेलं आहे। आणि ॲप्रुव्हलचा पर्सेंटेज जे ते 96.3 आहे आणि 96.3 बिंदू अशा प्रकारचं त्याचं स्वीकृती आहे। काही कारणामुळे त्रुटी राहिल्या असतील जर का अर्जांमध्ये, म्हणजे बँकेचा अकाउंट जोडला गेला नाही आहे किंवा नाव चुकीचं आहे किंवा याची तारीख जन्माची चुकीची आहे किंवा ती मॅच होत नाही आहे किंवा कागदपत्र जोडली गेलेली आहेत किंवा उत्पन्नाचे दाखले 2.5 लाखाच्या आत असल्याचे दिलेच नाही आहेत, याचा अर्थ ते 2.5 लाखाच्या वरची उत्पन्न असू शकतं। तर या सगळ्या मुद्द्यांवरती ते रिजेक्ट झाले असतील तरी त्यांना परत एकदा अर्ज करण्याची संधी मिळणार आहे यामध्ये।